हॅलो फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही घरीच शूट करतो आहे आणि आज आम्ही तुम्हाला एक फूड रिव्ह्यू देणार आहोत. तर तुम्ही आमचा वणक्कमचा व्लॉग बघितला असेलच, नसेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन केलेली आहे, तो नक्की बघा. तर त्याच ओनरचं एक विरुंदू सिम्पली तमिलियन म्हणून त्यांनी एक नवीन छोटंसं काय होईना पण रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे. इन शॉर्ट, वणक्कम इज अ प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट, जिकडे तुमचं सकाळचं ब्रेकफास्टपासून ते दुपारचं लंच, संध्याकाळचं डिनर, हे सगळं एक तुम्हाला प्युअर व्हेजिटेरियन पॅकेज तिकडे मिळतं. तर तिकडे तुम्ही नक्कीच जा. बट हे विरुंदू रिसेंटली ओपन झालेलं आहे, जिकडे व्हेज, नॉनव्हेज, मेन कोर्सेस, स्टार्टर्स टाईप सगळं काही अवेलेबल आहे. तर आम्हाला हे बरेच दिवस ट्राय करायचं होतं. तर फायनली आज आम्ही ते झोमॅटोवरनं ऑर्डर करणार आहोत, कारण बाहेर खूप पाऊस पडतो आहे, त्यामुळे प्रॅक्टिकली बाहेर तिकडे जाणं पॉसिबल नाही आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये अजून सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे की काय मला आयडिया नाही आहे, तर ते आम्ही नंतर पर्सनली कधीतरी जाऊच तिकडे. तर मग चला आता आपण बघूया स्टार्टर्स आणि मेन कोर्समध्ये आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे ते. सो आम्ही प्युअरली नॉनव्हेजच ऑर्डर केलेलं आहे आज. तर लेट्स सी. तर स्टार्टर्समध्ये आम्ही घेतलेलं आहे चिकन पल्ली पल्लयम. गाईज, थोडेसे हे सगळे तिकडचे तमिलियन वर्ड्स आहेत, तर जर काय चुकलं असेल तर चुकबोल माफ. त्याच्यानंतर हा स्टार्टर ऑर्डर केलेला आहे. मेन कोर्समध्ये आम्ही 2 डिशेस घेतलेल्या आहेत. फर्स्ट इज चिकन चेट्टीनाडू करी, ही मीडियम स्पायसी आहे, आणि त्याचबरोबर मदुराई चिकन वरुवाल. तर त्याच्यातनं त्यांनी स्पायसी ती जरा जास्त आहे, त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे जेव्हा तुम्ही झोमॅटोवर ऑर्डर करतात. आणि त्याचबरोबर दिन डुगुल स्टाईल चिकन सिरागा सांबा बिर्याणी, म्हणजे ही नॉर्मल आपली बिर्याणी नाही आहे, तर इथलं सांबा बिर्याणी त्यांच्या पद्धतीने बनवलेली आहे. तर मग चला आता मी तुम्हाला डिशेस दाखवतो पहिले, आणि त्याच्यानंतर मग आपण या जेवणाविषयी, त्यांच्या प्रिपरेशनविषयी रिव्ह्यू देऊया. तर मित्रांनो, ही बघा, ही आहे ऑर्डर. आता आपण एक एक डिश, हा बॉक्स म्हणजे आपण ओपन करून बघणार आहोत आतमध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत ते. तर सर्वप्रथम आपण पहिला डबा बघूया. पुढे या. तर सर्वप्रथम आम्ही जो ओपन केलेला आहे, सो दिस इज मदुराई चिकन वरुवल, आणि ही एक स्पायसी डिश आहे, आणि हा मेन कोर्स आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस टू बी अ लिटल बिट ग्रेव्ही, बट हिज लाईक अ ड्राय चिकन. आणि याच्यावर त्यांनी मस्त लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. ह्या 2 इकडे आहेत, एक अजून आतमध्ये आहे. सो आय बिलीव्ह दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी स्पायसी आयटम. लेट्स सी अजून काय आहे. त्याच्यानंतर इकडे आहे तुमचं चिकन पल्ली पलयम. सो दिस लुक्स लाईक ग्रीन ग्रेव्ही त्याच्यात प्रिपेअर केल्यासारखे वाटतं, आणि तुम्ही बघू शकता इथे स्पायसेस एकदम हे आहेत, म्हणजे असे मिनिमम यूज झालेले आहेत. वरती कोथिंबीरची टॉपिंग वगैरे आहे मस्त. इथे थोडीशी अशी ग्रेव्ही आहे याच्यावरती. अगेन दिस इज लाईक अ सुक्का थिंग. म्हणजे ॲक्च्युली हे जे दोन्ही आहेत हे सुके झालेले आहेत. आम्ही हा मेन कोर्स म्हणून मागवला होता, तो नेक्स्ट टाईम आम्हाला दुसरं काहीतरी विचार करावा लागेल. बट नाव दिस इज अ प्रॉपर ग्रेव्ही. दिस इज चिकन चेट्टीनाडू करी. तर क्लिअर करी असल्यामुळे व्यवस्थित अशी भरलेली आहे. आणि त्याच्याबरोबर दिस इज देअर बिर्याणी. आजपर्यंत आपण जेव्हा बिर्याणी म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक वेगळाच बिर्याणीचा राईस असा डोळ्यासमोर येतो. सो दिस इज दिन दुगुल स्टाईल चिकन सिरागा सांबा बिर्याणी. सो ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशन सांबा आहे की काही अजून आहे ते मला आयडिया नाही, बट जसं मेनूवर आहे आम्ही तसं म्हणतो आहे. आणि त्याच्या आतमध्ये नंतर मी दाखवीनच काय आहे. बट बिर्याणीबरोबर ॲक्च्युली सांबा जो आहे हा एक राईसचा प्रकार आहे, टू करेक्ट एव्हरीवन. इथे त्यांनी करी दिलेली आहे, आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली इकडे बघा रायता आहे. ओके, तर आम्ही जे हे ऑर्डर केलं आहे ना, आय फील दिस इज सफिशियंट फॉर 2 ॲडल्ट्स. 2 ॲडल्ट्स मिळून हे व्यवस्थित संपू शकतं. तुम्ही बघू शकता तर क्वांटिटी जी आहे डब्याची ती बघा, एकदम इकॉनॉमिकल आहे, पण त्याच्यातसुद्धा त्या डब्यात त्यांनी व्यवस्थित सगळं भरून दिलेलं आहे. सो आयडियली जर तुमच्याकडे जास्त ॲडल्ट्स असतील तर तुम्ही एखाद डिश अजून जास्त मागवू शकतात.
आणि जर छोटा मुलगा असेल म्हणजे साधारण 10-1 वर्षाचा खालचा असेल तरी हे सफिशियंट असेल. बट आय बिलीव्ह जर 10 वर्षाचा वरचा मुलगा असेल तर हे थोडंसं कमी पडू शकतं, डिपेंड अपॉन एव्हरीवन्स ॲपेटाईट. परत तर मग चला आता आपण या सगळ्या डिशेस टेस्ट करूया. ॲक्च्युली ह्याच्याबरोबर ना त्यांच्याकडे वेगळे काही ऑप्शनसुद्धा होते, बट आम्ही घरचीच चपाती प्रेफर करतो आहे घेण्यासाठी. जे काही असेल ते आम्ही परत एकदा ऑर्डर करून तुम्हाला दाखवूच. तर आम्ही आता या डिशेस सगळ्याच आमच्या प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत, तुम्ही बघितलंच आहे. आणि आता एक एक डिश आपण ट्राय करणार आहोत. बट ट्राय करण्यापूर्वी तुम्हाला मी मगाशी बिर्याणी दाखवली नव्हती, तर आता तुम्हाला बिर्याणीची क्वांटिटी दाखवतो. हे बघा, या मोठ्या बाउलमध्ये बिर्याणी आहे. ॲक्च्युली ना ह्याला बिर्याणी म्हणणार की एक पुलाव टाईप म्हणणार हे आता तुमच्यावर सोडतो, कारण जशी बिर्याणीचं प्रिपरेशन असतं तसं नाही आहे. इट्स टोटली डिफरंट. तुम्ही बघू शकतात की याचा कलर बघा, याचा ब्राउनिश कलर आहे. हा चिकनचे पीसेस व्यवस्थित आहे, बघा मोठे आहेत. एक लेग पीस आहे ह्याच्यात, हा आणखीन एक मोठा पीस आहे. मस्त त्यांनी हिरव्या चिलीज टाकलेल्या आहेत. म्हणजे आम्ही जे ऑर्डर केले त्याच्यात रेड अँड ग्रीन चिलीज या दोघांचंही कॉम्बिनेशन आम्हाला आमच्या प्रिपरेशनमध्ये मिळालेलं आहे. तर मग चला आता आपण एक एक डिश खाऊया आणि त्याची टेस्ट कशी आहे ते सांगूया. तर मग आता आपण स्टार्ट करूया. पहिली डिश जी आपली स्टार्टर्स आहे. ॲक्च्युली माझ्या स्टँडचं झाला आहे प्रॉब्लेम, त्यामुळे बिचारी वर्षा उभी आहे. ते बघा, हे ना एकदम इझिली असं ब्रेक झालं. आणि हे असं मस्त याच्यात ना खोबऱ्याचं आणि त्यांचे जे स्पेसिफिक जे असतं साऊथ इंडियन मसाले त्याचा वास येतो आहे. वास इज नॉट द राईट वर्ड, आरोमा, खुशबू. खूप मस्त आहे. जसं तुम्ही खात जाता ना तसा तसा एक एक मसाल्याचा वास येतो आणि हलकासा स्पायसीनेस जो आहे ना त्यांचा तो जाणवतो तुम्हाला इकडे खाता खाता. आणि याच्यात बघा अजून एक महत्त्वाचं म्हणजे दाखवतो तसं, हे बघा अख्खेचे अख्खे असे सुके खोबरे ते पण ही टाकलेलं आहे. आणि सुकं खोबरं खाण्यात ना खूप मजा असते, खास करून ना त्याच्यावर असं मसाल्याचं कोटिंग वगैरे असतं ना, त्याला खायला अजून मजा येते. तर मग आता आपण आणखीन एक डिश ट्राय करतो आहे जी मेन कोर्स आहे. हे बघा, ॲक्च्युली ना थोडीशी गोची झाली आहे. हे ॲक्च्युली स्टार्टर आहे, दॅट इज चिकन पलियप्पम. आणि मी जे मगाशी ट्राय केलं ते मधुराई होतं. बट लेट्स करेक्शन परत. ॲज कम्पेअर्ड टू जे मधुराई चिकन जे मी ट्राय केलं ॲज कम्पेअर्ड टू द चिकन पलियप्पम एकदम कमी स्पायसी आहे. मे बी ह्याच्यामुळे त्याचा स्पायसीनेस ओव्हरकम झाला असेल. बट हे पण तसंच फ्रेश आहे. चिकन जर तुम्ही हे बघा इझिली तुम्ही ब्रेक करू शकता ते असं. हे बघा एकदम ज्युसी आहे आतमधून. मस्त मसाले वगैरे मुरलेले आहेत, टिपिकल साऊथ इंडियन मसाले. आणि हे जे स्टार्टर मी ऑर्डर केलं चिकनचं पलियप्पम ते एकदम मीडियम स्पायसी आहे. आणि ॲक्च्युली आम्ही ऑर्डर प्लेस करताना झोमॅटोवर रिस्ट्रिक्शन दिलेच होते रेस्टॉरंटवाल्यांसाठी की प्लीज डू नॉट प्रिपेअर स्पायसी, बिकॉज आय नो ह्यांचे स्पायसीनेस कोणत्या लेवलपर्यंत जातात. एकदम सिम्पल आहे, बट हे रिकमेंडेबल आहे. म्हणजे जर ज्यांना कमी तिखट खायचं असेल तर ते हे तुम्ही स्टार्टर्स म्हणून नक्की ऑर्डर करू शकतात. आणि सिन्स आम्ही म्हणालो की आम्ही चपात्याच घरी बनवलेल्या आहेत, तर आता टेस्ट करून सांगतो की चिकन चेट्टीनाडू करी कसं आहे ते. ॲक्च्युली ना ते चिकन पलियप्पम म्हणतो आहे, दॅट इज नॉट चिकन पलियप्पम, दॅट्स ॲक्च्युली द रॉंग वे टू प्रोनाऊन्स. द करेक्ट इज चिकन पल्लीपलयम. आता ह्याच्यातसुद्धा काय असेल ते काइंडली ॲडजस्ट. आणि आता चिकन चेट्टीनाडू करी, पहिली करी घेऊया. दिस करी इज टोटली डिफरंट दॅन द चिकन करीज आपण ट्राय करतो. मग ती नॉर्मल आगरी असू दे, मालवणी असू दे किंवा आपली घरगुती असू दे नॉर्मल चिकन करी. साऊथ इंडियन करीमध्ये ॲज युजल कोकोनटचा वगैरे वापर होतो. त्यांची जी प्रिपरेशनची स्टाईल असते ती एकदम वेगळी आहे. अँड सिन्स दिस इज अ तमिलियन स्टाईल, तर त्यामुळे ना कुठेतरी त्यांनी तो तमिलियन टच किंवा तमिलियन फ्लेवर्स उतरवायचा प्रयत्न केला आहे ह्याच्यात.
सिन्स आम्ही वणकमचे रेग्युलर कस्टमर्स आहोत, आमचा व्लॉग पण आहे त्याच्यावर, तर त्यामुळे आम्हाला हे नक्कीच ट्राय करायचं होतं. चिकन पण चांगलंच आहे, फ्रेश आहे. गरम गरम खाण्यात मजा आहे, थंड झालं तर मजा निघून जाते याची. सिन्स आम्ही शूटिंग करतो त्यामुळे त्याचं थोडंसं हे झालेलं आहे. बट डेफिनेटली छान आयटम आहे. अगेन दिस इज मीडियम स्पायसी और यू कॅन से लिटिल बिट लोअर दॅन मीडियम स्पायसी. त्यामुळे तुम्ही हा नक्की एन्जॉय करू शकतात. तर मग चला आता आम्ही या डिशेसवर ताव मारतो, खायला सुरुवात करतो. वर्षालाही मागणं मी फ्री करतो. याला सुरुवात करूया. आमचं थोडंसं गणलं, ॲक्च्युली थोडंसं गरम करून घ्यायला हवं होतं. कारण जर तुम्हाला ह्याचे मसाले आणि फ्लेवर्स एन्जॉय करायचे आहेत ना, तर अन्न हे गरम पाहिजे. रिसेंटली आम्ही वणकमला गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की सर ओपन झालेले आहे आता, बघा ऑर्डर वगैरे करा. बट तिकडे सकाळी तुम्हाला काही मिळत नाही. जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्नॅक्स वगैरे हवे असेल तर वणकम इज द बेस्ट ऑप्शन. तिकडे तुम्ही जाऊ शकतात. आम्ही हे काय फ्री प्रमोशन नाही करत आहोत, बट ओव्हरऑल तुम्ही जर गुगलचे रिव्ह्यूज बघा, सगळेच चांगले आहेत. आणि आम्ही तिथे किती वेळा गेलेलो आहोत, म्हणजे सगळे रिलेटिव्हसुद्धा तिकडे जातात. आणि एक्झॅक्ट लोकेशन सांगायची म्हटली तर हिरानंदानी स्कूल जी आहे, हिरानंदानी इस्टेटमध्ये, त्याच लाईनला थोडंसं पुढे आत जायचं. तिकडे हे मस्त रेस्टॉरंट आहे. फॉर द फर्स्ट टाईम ना साऊथ इंडियन नॉनव्हेज जे आहे ते मी बँगलोरला ट्राय केलं होतं. नागार्जुना, इट्स क्वाईट अ फेमस रेस्टॉरंट, चेन ऑफ रेस्टॉरंट्स आय वुड रादर से. आणि तिथे ना माझ्याबरोबर जे काय माझे सगळे रिलेटिव्ज होते, सगळे म्हणजे वर्षाचे कझिन्सच होते, त्या सगळ्यांनी व्हेज ऑर्डर केलेलं आणि ते प्रॉपर अशा केळाच्या पानावर वगैरे प्रॉपर व्हेज डिशेस सर्व केलेल्या. आय वॉज द ओनली वन जिकडे नॉनव्हेज खाल्लं होतं. आणि फॉर द फर्स्ट टाईम तसं मी प्रॉपर ऑथेंटिक साऊथ इंडियन डिश, नॉनव्हेज डिश खाल्लेली. आई शप्पथ, अशी वाट लागली होती ना खाता खाता. तर हे चिकन खाताना ना मला कुठेतरी त्याची आठवण येते. म्हणून तो स्पायसीनेस असं डोक्यात बसत आहे ना, तो स्पायसीनेस आता परत तोंडात उतरलेला आहे. खाताना लिटरली घाम यायला लागला लिटरली. आणि मजा आली ही साऊथ इंडियन डिशेस खायला. स्टार्टर्स पण एक नंबर आणि त्यांचा मेन कोर्स पण सही आहे. आणि आता टाईम आहे ती या बिर्याणीची. तुम्ही बघू शकतात. सो दिस इज दिनदुगुल स्टाईल चिकन सिरागा सांबा बिर्याणी. सो बेसिकली ना हा बघा, हा त्यांचा जो स्पेशल राईस आहे साऊथ इंडियन स्टाईल, ठीक आहे. आणि बाकीच्या बिर्याणीसारखा असा मसाला वेगळा, पांढरा भात वेगळा असं नाही आहे. सो दिस इज द टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल प्रिपरेशन. ह्याच्यात मला 2 चिकन पीसेस होते, तर आम्ही आणि वर्षाने 50-50 केलेत. आणि एक लेग पीस होता, तो अथर्व घेऊन गेला आहे. बट तुम्ही बघू शकता चिकन स्टाईल बघा ना, पूर्ण मसाला वगैरे या चिकनमध्ये सुद्धा व्यवस्थित आहे. आणि त्याचबरोबर इकडे या साईडला त्यांनी करी दिलेली आहे. सो अशी करी आहे. आणि इकडे आहे सलाड. तर चला आपण जरा पहिला एक घास घेऊया. आणि राईस बिर्याणी हाताने खायची असते. घरी असेल तर नक्कीच खा, हॉटेलमध्ये असेल तरी खा. ह्याच्यातसुद्धा मिरच्या आहेत व्यवस्थित, त्याच्या साईडला काढूया. हिरव्या मिरच्या आहेत. इट्स टोटली डिफरंट. म्हणजे जेव्हा तुम्ही हा राईस ऑर्डर कराल ना, तेव्हा बिर्याणी असं डोक्यात ठेवून ऑर्डर करू नका. यू आर ट्राईंग समथिंग डिफरंट फॉर्म ऑफ राईस. आणि एक तर हा नॉर्मल राईसपेक्षा थोडा हलका असतो पचायला. कारण माझे काही साऊथ इंडियन फ्रेंड्स ऑफिसमध्ये जेव्हा ते राईस घेऊन यायचे तेव्हा कळायचं, तो एक घास घेतल्यावर कळायचं की अरे हा खूप लाईट आहे. आणि तेव्हा ते सांगायचे की आमच्याकडे जे राईस बनतात ते असे एकदम पचायला वगैरे हलके असतात, हेल्दी असतात आणि टेस्टीसुद्धा असतात. स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. हा ना, असं एक फॅमिलियर अरोमा येतो आहे. मला तर एक्झॅक्टली सांगता नाही येणार पटकन कोणता, बट हा राईसचा अरोमा एकदम फॅमिलियर आहे.
चिकन वेगळंच आहे प्रिपरेशन याचं. मजा आली खाऊन. चला तुम्ही वर्षाला थोडंसं रिलीज करतो. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं जेव्हा स्पायसी जेवण झाल्यानंतर ना राईस नक्की घ्या, कारण तो तिखटपणा कमी करेल. सगळ्यात महत्त्वाचं वाट आहे फील तिखटपणा कमी करेल. घाम निघतोय, घाम ते चिकन खाताना. चला तुम्ही पण बसा आता. वर्षा, तर हा बघा एवढ्या चिल्लीज हे बघा ना, अशा मस्त मोठ्या मोठ्या झाली एकदम. असा बघा ही चिल्लीची साईज बघा, म्हणजे याच्यातनं किती फ्लेवर उतरला असेल त्याचं तुम्हाला कळतं. आता आमची एक एक डिश संपलेली आहे. थोडेफार काही पीसेस वगैरे उरलेले आहेत. चिकन आहे सगळं संपलेलं आहे आता. आणि आता व्यवस्थितपणे आपण जरा राईस खाऊया. तर राईसविषयी जरा गप्पा मारत खाऊया. ॲक्च्युली ना हे काही डिशेस आहेत ना, या जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाल्ल्यात तर ते जास्त टेस्टी लागतील तुम्हाला. हां, दही कांद्याचा सलाड पण सही आहे. बरंचसं ना दही गणतं रेस्टॉरंट्समध्ये, आणि हे कॉमन असतं सगळीकडेच. कधी ना कधीतरी हे होतं. बिर्याणीबरोबर नाही दही जर गणलं ना तर मजा नाही. आणि बघा ना हे असं मस्त थिक आहे, पानसट नाही आहे. हे बघा कांदा आणि दही टाकून बनवलेलं सलाड आहे. मला ना माझ्या घरची आठवण आली. म्हणजे ना दही, टॉमॅटो, कांदा ह्याची कोशिंबीर जी आपण घरी करतो ना, लिटरली घरगुती चव आहे. म्हणजे जर याच्यात मी आता टॉमॅटो चिरून टाकले ना तर एकदम घरगुती चव. वा छान. आणि ही करी ह्याच्यातनं असं मस्त ते ना साऊथ इंडियन स्पायसेस, खोबरं, याचा असं मस्त घमघमाट येतो आहे. ॲक्च्युली आपण बऱ्याचदा वास हा शब्द वापरतो. घमघमाट, अरोमा असं मोठं फेकायचं, अरोमा. तसं वाटतं की का, बट ओरिजिनली खूप छान आहे. आणि जसं मी म्हणतो तसं हॉटेलमध्ये खाण्यात ही वेगळीच मजा आहे. पण आम्ही यावेळेला घरीच ऑर्डर केली आहे. तर फायनली आमचं पोटभर जेवण झालेलं आहे आणि तिघांना ते सफिशियंट झालं. थोडासा राईस उरलेला आहे. बट आय वुड से की ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि विरुंधू, आय होप दॅट्स हाऊ दिस प्रोनाऊन्स इट, विरुंधू, ते खूपच छान रेस्टॉरंट आहे. आय डोंट नो इट्स अ प्रॉपर डाईन आहे की नाही मला माहीत नाही, कारण आम्ही सकाळी त्या भागात फिरायला जातो तर तेव्हा ते बंद असतं. बट डाईन असेल तर तिकडे नक्की जा. जेव्हा तुम्ही तिकडे अगदीच डाईनचं ऑप्शन नसेल तर मग तुम्ही टेकअवे करा. झोमॅटोवरनं आहे ते, तिकडनं ऑर्डर करा. तुम्हाला नक्की आवडेल. चिकन वगैरे ऑसम, टिपिकल साऊथ इंडियन स्पायसेस वगैरे यूज करून त्यांनी बनवलेलं आहे. अँड इट्स अ सिम्पली तमिलियन, तर तो तिकडचा टच आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या डिशेस ऑर्डर कराल तेव्हा डोक्यातनं जे काही तुमच्या बाकीचे चिकन मसाला ह्याचे जे कन्सेप्ट्स असतील किंवा जे थॉट असेल तो काढून टाका आणि मग हे ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडतील या. आणि हा तर एक छोटासा नमुना होता. आता मी नेक्स्ट टाईम जाऊन बघणार तिकडे डाईन आहे की नाही. असेल तर मग प्रॉपर व्लॉगच करू. तर मग हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. नोटिफिकेशन्स बेल ऑन ठेवा. आणि असेच आमचे व्लॉग बघत राहा. बरीचशी लोकं तुम्ही लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. तर यूट्यूबला खालती एक सबस्क्राईबचं बटन आहे, ते क्लिक केलं ना की तुम्ही आमचे सबस्क्रायबर होतात. आणि त्याच्यानंतर आमचे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसतात. मग ते फेसबुकवर, इन्स्टावर मला पोस्ट करायची गरज नाही. तर मग चला मी इकडे थांबवतो. भेटू लवकरच. टिल देन बाय बाय.